हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 13वा सुरू केलेला आहे. टॉपिकचं नाव आहे कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओळख करून घेतलेली होती. कार्बन हा शब्द आला कशावरून? कार्बनचा अर्थ काय हो? तर कार्बन म्हणजे हा एक लॅटिन शब्द आहे. हा लॅटिन शब्द कार्बो याच्यापासून उदयाला आलेला शब्द आहे. कार्बोचा अर्थ कोळसा किंवा त्यालाच आपण कार्बन असं म्हटलेलं आहे. पहा, जे काही सेंद्रिय पदार्थ असतात त्या सेंद्रिय पदार्थाच्या पूर्ण ज्वलनानंतर जे काही खाली शिल्लक राहते ते दुसरं तिसरं काही नसून तो म्हणजे काय असतो? कोळसा. मग त्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरणं दिली. पहा, तुम्ही कागद जाळा, एखादा कपडा जळला, एखादं लाकूड जळलं, डाळ आहे, साखर आहे, अशा विविध वस्तू आहेत की ज्यांच्या पूर्ण ज्वलनानंतर आपल्याला काय मिळतं? कोळसा मिळतो किंवा त्यालाच कार्बन असं म्हटलं जातं. मग त्या कार्बनचा आपण काय काय पाहिला काल? अढळ पाहिला. अढळ म्हणजे तो आढळतो कोणकोणत्या अवस्थेमध्ये? तो मुख्यत्वे करून दोन अवस्थांमध्ये आढळतो. एक म्हणजे मुक्त अवस्था. मुक्त अवस्थेमध्ये असलेला कार्बन म्हणजे हिरा आणि ग्राफाईट. ओके. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं कार्बनची संयुक्त अवस्था. कार्बनची संयुक्त अवस्था म्हणजे संयुक्त अवस्थामध्ये कोणकोणत्या अवस्थामध्ये सापडतो? तो एक तर कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बोनेट आहे, CaCO3 असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, त्याच्यानंतर मार्बल असेल, कॅलामाइन असेल, याच्यामध्ये तो संयुक्त अवस्थेमध्ये सापडतो. त्याच पद्धतीनं आपली जी काही जीवाश्म इंधनं असतात म्हणजे कोणकोण? दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, याच्यामध्ये देखील हा कार्बन आपल्याला संयुक्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर आपले जे काही नैसर्गिक धागे आहेत त्याच्यामध्ये देखील कार्बन हा आपल्याला संयुक्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. नैसर्गिक धागे कोणकोणते? लोकर असेल, रेशीम असेल, कापड असेल, याच्यामध्ये आपल्याला कार्बन संयुक्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तो म्हणजे कार्बनची संज्ञा काय असते. कार्बनची संज्ञा कॅपिटल C. त्याच्यानंतर कार्बनचा अणुअंक 6, कार्बनचा अणुवस्तुमानांक 12, कार्बनची व्हॅलन्सी 4, म्हणजे यालाच कार्बनची संयुजा असं देखील म्हटलं जातं. कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4. आणि कार्बन हे कसलं मूलद्रव्य आहे? तर कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. कारण की ते काय करतं? अधातूंचे सगळे गुणधर्म कार्बनमध्ये असतात. आता कार्बन हाच का महत्त्वाचा मूलद्रव्य आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं. यामागची छोटीशी एक हिस्ट्री, याच्या मागचा एक छोटासा इतिहास मी तुम्हाला सांगितलेला होता. काय केलं? एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते वोल्लर. त्यांनी काय केलं? सेंद्रिय संयुगांपासून असेंद्रिय संयुगांपासून सेंद्रिय संयुग तयार करायला घेतली. त्याचं ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. ते ॲनालिसिस केल्यानंतर त्या ॲनालिसिसमध्ये त्यांना असेंद्रिय संयुगांपासून सेंद्रिय संयुगे मोठ्या प्रमाणात तयार होतात हे निष्पन्न झालं. आणि तयार झालेल्या सेंद्रिय संयुगांमध्ये कार्बन हा मोठ्या प्रमाणावरती आढळला. त्यामुळं सेंद्रिय रसायनशास्त्राला कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र असं देखील म्हटलं जातं. दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज ऑल्सो कॉल्ड ॲज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं. आणि म्हणूनच कार्बन हे काय आहे हो? एक महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. कारण की जास्तीत जास्त आपण जर का सेंद्रिय संयुग पाहिली तर त्याच्यामध्ये मेन जो कोणता मूलद्रव्य असणार आहे तो कोणता असणार आहे? कार्बन हा असणार आहे. इथंपर्यंत आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये माहिती घेतलेली होती. आपण संयुग म्हणजे काय पाहिलेलं आहे? मी नाही का आत्ता म्हटलं सेंद्रिय संयुग, असेंद्रिय संयुग. संयुग म्हणजे काय हो? जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी संयुग तयार होतं. हे आपण 8वीपासून शिकत आलेलं आहे. त्याच पद्धतीनं सगळ्या सेंद्रिय संयुगांमध्ये कार्बन हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आढळणारं मूलद्रव्य आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे कार्बनची अपरूपता. पहा, कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक छोटीशी करेक्शन आहे, ती आपण करेक्शन करून घेऊया. पॉईंटचं नाव आहे कार्बनची अपरूपता. ते पाहण्याआधी काल मी तुम्हाला काय म्हटलं? हिरा आणि ग्राफाईट यांना काय म्हटलं जातं? अलॉईज म्हटलं ना मी. व्हेरी सॉरी, अलॉईज नाही. अलॉय म्हणजे संमिश्र.
याला ॲलोट्रॉप्स म्हटलं जातं बाळांनो. काय म्हटलं जातं याला? कार्बनचे ॲलोट्रॉप्स. दी ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन म्हणजे काय? तर कार्बनची अपरूपे. नॉट अलॉय. अलॉय म्हणजे संमिश्र आणि ॲलोट्रॉप्स म्हणजे अपरूपे. आता अपरूपे म्हणजे काय तेच आपण पाहणार आहोत. पहा, ही आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमधली करेक्शन करून घेतली. कोणकोणती आहे तो कार्बनची अपरूपे? मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं होतं. हिरा, ग्राफाईट आणि आणखीन एक त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात तर फुलेरिन. हे लक्षात ठेवायचं. इथून पुढं तुम्ही 10वीला जाल, 11वीला जाल, 12वीला जाल, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपल्या पॉईंटचं नाव आहे कार्बनची अपरूपता. आता अपरूपता याला काय म्हणायचं? तर याला इंग्लिशमध्ये ॲलोट्रॉप्स असं म्हटलं जातं. तर याचा अर्थ काय आता आपण पाहूयात. आता पहा, ॲलोट्रॉप्स म्हणजे काय? तर पहा, निसर्गामध्ये काही जे मूलद्रव्य असतात हे एका फॉर्ममध्ये आपण सापडतात हे आपल्याला माहिती आहे, हो की नाही? ज्या पद्धतीनं आपण संयुजाचं पाहिलं होतं, काही मूलद्रव्याची संयुजा एकच असते, तर काही मूलद्रव्य काय करतात? एकापेक्षा अनेक संयुजा दाखवतात. त्यालाच आपण व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हटलं होतं. म्हणजेच काय हो, वेगवेगळी जी व्हॅलन्सी दाखवतात त्यांना व्हेरिएबल व्हॅलन्सी असं म्हटलं होतं. त्याच पद्धतीनं निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये हे एकापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतात आपल्याला. आता एकापेक्षा अधिक रूपामध्ये आढळतात म्हणजे काय होतं? तर त्या ठिकाणी त्यांचे जे रासायनिक गुणधर्म असतात हे सारखे असतात, पण त्यांचे भौतिक गुणधर्म वेगळे असतात. पहा, म्हणजे सपोज द्रवणांक, उत्कलनांक असतील, आणखीन त्यांची घनता असेल, हे जे काही द्रवणांक, उत्कलनांक, घनता हे काय आहेत? भौतिक गुणधर्म आहेत. आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियांवरती ते अवलंबून असतात. काही मूलद्रव्ये अशी असतात की ज्यांचे रासायनिक गुणधर्म तर सारखे असतात, पण भौतिक गुणधर्म हे भिन्न असतात. मूलद्रव्याच्या याच गुणधर्माला अपरूपता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अपरूपता. सो आपण इथं व्याख्या लिहूयात. निसर्गामध्ये काही मूलद्रव्य एकापेक्षा अधिक रूपात आढळतात, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, परंतु भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्याच्या या गुणधर्माला अपरूपता असं म्हटलं जाते. अपरूपता असे म्हणतात. पहा, आता या ठिकाणी आपण एक छोटासा वर्गीकरणाचा तक्ता पाहणार आहे. कार्बनची अपरूपता म्हणजे काय? तर कार्बनची अपरूपता किंवा कार्बनचे अपरूप हे मुख्यत्वे करून दोन रूपांमध्ये असते. एक म्हणजे इट इज मेनली डिवायडेड इन टू. जर का आपण त्याचं वर्गीकरण करायचं म्हटलं तर दोन भागांमध्ये याचं वर्गीकरण होतं. कोणत्या दोन भागांमध्ये? एक म्हणजे त्याचं स्फटिकी रूप आणि दुसरं म्हणजे अस्फटिकी रूप. सो आपण इथं काय करूयात? वर्गीकरण करूयात. हा तक्ता तुम्हाला पुस्तकामध्ये कुठेही सापडणार नाही. हा तुम्हाला समजावा म्हणून मी तयार केलेला आहे. पहा, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी? कार्बनचे स्फटिकी रूप, त्यालाच क्रिस्टलाइन फॉर्म असं देखील म्हटलं जातं. स्फटिकी रूपे किंवा त्यालाच आपण म्हणूयात क्रिस्टलाइन फॉर्म.
दुसरं आहे अस्फटिकी रूप. त्यालाच ॲमॉर्फस फॉर्म असं देखील म्हटलं जातं. पहा, आता हे समजलं सगळ्यात पहिलं. कार्बनच्या अपरूपतेमध्ये ते मुख्यत्वे करून दोन भागांमध्ये विभागले गेले. एक म्हणजे स्फटिकी रूप कॉल्ड ॲज क्रिस्टलाइन फॉर्म आणि दुसरं जे आहे ते अस्फटिकी रूप, त्याला ॲमॉर्फस फॉर्म असं देखील म्हटलं जातं. हे याचे मुख्यत्वे करून 3 उदाहरणं आहेत. स्फटिकी फॉर्म जे आहे किंवा स्फटिकी रूप जे आहे याची एकूण 3 उदाहरणं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहेत. पहा, विसरायचं नाही आहे. ती कोणती आहेत? तर एक म्हणजे हिरा, दुसरा आहे ग्राफाइट, तिसरा आहे फुलेरिन. ओके, आता अस्फटिकी रूप हे सुद्धा याचे देखील एकूण 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत पहा, सॉरी, याचे देखील 3 उदाहरणं आहेत. सगळ्यात पहिलं जे आहे दगडी कोळसा, दुसरा आपण इथे लिहूयात चारकोल आणि तिसरा आहे कोक. हे अस्फटिकी रूप आहेत, लक्षात राहील. पहा, स्फटिकी रूपांमध्ये एकूण 3 आहेत. याचे प्रत्येकी आपल्याला गुणधर्म आणि उपयोग पाहायचे आहेत. हिरा, ग्राफाइट आणि फुलेरिन. तर अस्फटिकी रूपामध्ये दगडी कोळसा, चारकोल आणि कोक. याचे आणखीन काही प्रकार आहेत. पहा, एक आहे लिग्नाइट, दुसरा आहे एन्थ्रेसाइट, तिसरा आहे ब्युटिमिनस आणि चौथा आहे लिमोनाइट. असे दगडी कोळशाचे एकूण 4 तिथं प्रकार दिलेले आहेत तुम्हाला. दुसरा आहे चारकोल आणि तिसरा आहे कोक. हे आहे वर्गीकरण की जे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. पहा, आता आपण स्फटिकी रूपांपासून सुरुवात करूयात. क्रिस्टलाइन फॉर्म याचा अर्थ काय, क्रिस्टल म्हणजे काय? तर सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहे उदाहरण हिरा. पहा, आता हिऱ्याची माहिती घेताना सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 बाय 1 त्याच्या पॉईंटनुसार जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म पाहताना आपण तो सापडतो कुठं ते पाहूयात. मग सापडतो कुठं यासाठी आपण काय पॉईंट म्हटलेला आहे? हिऱ्याचा अढळ. असं लिहूयात आपण इथं. आता हा कुठं सापडतो हिरा? तर भारतामध्ये एकूण 2 ठिकाणी सापडतो हिरा. पहा, आंध्र प्रदेशामध्ये हिरा आणि पन्ना तुम्ही ऐकलं असेल, आहे की नाही? गाण्यामध्ये आहे बघा एक उल्लेख. हिरा हा आंध्र प्रदेशामध्ये सापडतो, तर पन्ना हा मध्य प्रदेशमध्ये सापडतं. सो आपण इथं लिहूयात हिरा आंध्र प्रदेश, तर पन्ना मध्य प्रदेश. आंध्र प्रदेश कुठं आहे हो? कर्नाटकमध्ये आहे. पहा, त्यानंतर हे 2 ठिकाण सोडून हे झाले भारतातले. आता भारताबाहेर तो कुठं सापडतो? तर पहा, भारताबाहेर दक्षिण आफ्रिका. तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जाईल दक्षिण आफ्रिका. त्याच्यानंतर पहा, रशिया, ब्राझील, बेल्जियम, आणखीन आपण काय सांगू शकतो? अमेरिका. या ठिकाणी देखील हिरा आपल्याला सापडतो. आता हे झालं तो सापडतो कोणत्या ठिकाणी. दुसरं आपण पाहणार आहे हिऱ्याची रचना कशी असते, आणि तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा बाळांनो, हिरा हे काय आहे हो? हे कार्बनचं अपरूप आहे. हे तर क्लिअर झालं. सो हिऱ्याचं जर का स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर पहा, आता रचना आपण पाहतोय कशाची? क्रिस्टलाइन फॉर्मची. तर कशा पद्धतीने असते तुम्हाला दाखवते. प्रत्येक ठिकाणी आकृती कशा पद्धतीने काढते पहा, नंतर आपण एक्सप्लेन करूयात.
अशा पद्धतीनं तुमच्या पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे आणि हे मी असं का दाखवलेलं आहे तर सांगते. याचा अर्थ काय आहे पहा. आपण स्फटिकी रूप पाहतोय हो की नाही, क्रिस्टलाइन फॉर्म पाहतोय. आपला एक पॉईंट मिसिंग झाला, तो मी पॉईंट आत्ता क्लिअर करते. स्फटिकी रूप क्रिस्टलाइन फॉर्म याचे गुणधर्म काय काय असतात. आता पहा स्फटिकी रूपांचे गुणधर्म काय असतात तर एक म्हणजे आपण या ठिकाणी लिहूयात क्रिस्टल. आता क्रिस्टल म्हणजे काय हो तर तुम्ही साखरेचा खडा पाहिलेला आहे, मिठाचा खडा पाहिलेला आहे किंवा हिरा हा तर तुमच्या डोळ्यासमोर आहेच हो की नाही. मग त्याचे गुणधर्म सांगताना आपण काय सांगू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा त्यातील अणूंची रचना. सो आपण इथे लिहूयात स्फटिकी रूपे. त्याचं गुणधर्म म्हटलं तरी चालेल, क्रिस्टलाइन फॉर्म. आणि परत मग आपल्या आकृतीकडे वळूयात. सगळ्यात पहिलं आपण सांगणार आहे स्फटिकी रूपातील अणूंची रचना. रूपातील अणूंची रचना पहा कशा पद्धतीने दिसते हो. दिसते का तुम्हाला निश्चित आणि नियमित. बरोबर प्रत्येक ठिकाणी आपण जर का बघितलं तर कार्बनची एक रिंग तयार झालेली दिसते आपल्याला हो की नाही. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो स्फटिकी रूपातील अणूंची रचना ही निश्चित व नियमित असते. निश्चित व नियमित रचना असं म्हटलं तरी चालेल. आता दुसरा पॉईंट येतो. यांचे जे क्रिस्टलाइन फॉर्ममधील उदाहरणं असतात किंवा स्फटिकी रूपाची उदाहरणं असतात, हे जे पदार्थ असतात यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे अति उच्च असतात. सो आपण हा एक पॉईंट लिहू शकतो, द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात. तिसरं आपण काय लिहू शकतो तर पहा तुमच्या डोळ्यासमोर हिरा येऊ देत. हिरा आला का. हिऱ्याची रचना कशी असते हो पहा. अशा पद्धतीनं जर का तुम्ही पाहिलं असेल तर अशा पद्धतीनं हिरा आपल्याला पाहायला मिळतो हो की नाही. आणि याच्यामध्ये ते कार्बनची रूपं असतात. तर ती कशी असते हो भौमितीय रचना असते. त्यांचे पृष्ठभाग जे असतात हे कसे असतात हो सपाट असतात. सो आपण इथे लिहूयात भौमितीय रचना. सपाट पृष्ठभाग. हे आपण गुणधर्मामध्ये सांगू शकतो. आता पहा हिऱ्याचं आपण पाहिलं, त्याचीच रचना सेम रचना कोणाची असणार आहे हिऱ्याची असणार. पहा याच्यामध्ये जर का आपण अणूंची रचना बघितली, प्रत्येक कार्बनचा अणू हा दुसऱ्या कार्बनच्या प्रत्येक 4 अणूंशी जोडलेला असतो. पहा या ठिकाणी आहे का 1 2 3 4. इथं देखील आहे पहा 1 2 3 4. अशा पद्धतीनं तो प्रत्येक ठिकाणी 4 अणूंशी सहसंयुज बंधाने जोडलेला असतो. तुम्हाला विचारलं जाईल याच्यामध्ये कोणता बंध असतो तर सहसंयुज बंध असतो. त्यामुळे जी काही रचना असते ही कशी असते पहा चतुष्कोनातील त्रिमितीय रचना असते. आता हे लक्षातच ठेवावं लागेल. हिऱ्याची जी रचना असते ही कशी असते चतुष्कोनातील त्रिमितीय रचना. हे तुम्हाला एका मार्कसाठी विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं रचना आपण त्याची सांगू शकतो. पहा प्रत्येक कार्बन अणू हा दुसऱ्या 4 कार्बन अणूंशी कशा बंधाने जोडलेला असतो सहसंयुज बंधाने जोडलेला असतो. आणि त्याची जी अरेंजमेंट असते त्याचं जे स्ट्रक्चर असतं हे कसं असतं पहा चतुष्कोनातील त्रिमितीय रचना कोण दाखवतो हिरा दाखवतो. आता आपण त्या हिऱ्याचे गुणधर्म पाहणार आहोत. पहा सगळ्यात पहिला गुणधर्म काय तुम्ही सांगणार हो. हिरा जर का बघितला तर आपल्या डोळ्यासमोर तो कसा दिसतो चकाकी दिसतो. आपण बघितल्या काय म्हणतो वाव, म्हणजे असं म्हणतो की नाही किती ब्राईट आहे, किती लख्ख प्रकाश असा दिसतो की नाही त्याचा. सो आपण काय सांगू शकतो शुद्ध आणि तेजस्वी हा त्याचा पहिला गुणधर्म आपण सांगू शकतो. पहा दुसरं हिऱ्याची घनता कशी असणार आहे हो. आता घनता देखील जास्तच असणार आहे. जी काही घनता असते म्हणजे डेन्सिटी ती 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी हिऱ्याची घनता असते. तिसरा त्याचा जो द्रवणांक असतो हा 3500 डिग्री सेल्सिअस एवढा द्रवणांक असतो. पहा समजा तुम्ही हिरा घेतलेला आहे आणि तो पाण्यात टाकला आणि तो विरघळला असं झालंय का हो. किंवा
तुम्ही हिरा घेतलात आणि दुसऱ्या कुठल्याही सबस्टन्समध्ये टाकला, पाणी असू दे, एखादं तुम्ही सोल्युशन केलं, धुण्याचा सोडा घेतला त्यात टाकलं, तो विरघळला, असं होतं का? होत नाही. याच्यावरून आपण काय सांगू शकतो? हिऱ्यावरती कोणत्याही द्रावणाचा फरक पडत नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या द्रावणात तो विरघळत नाही असं आपण लिहू शकतो. सो इथं लिहूयात, कुठल्याही द्रावणात हिरा विरघळत नाही. पुढं ज्या पद्धतीनं हा कुठल्याही द्रावणात विरघळत नाही, त्याच पद्धतीनं आम्ल आणि आम्लारी यांचा कोणत्याही प्रकारचा परिणाम हिऱ्यावरती होत नाही. ते याच्यातच लिहिलं तरी चालू शकतं. तरी आपण इथं लिहूयात पहा, आम्ल आणि आम्लारीचा, आम्ल आणि आम्लारी कोणताही परिणाम हिऱ्यावर होत नाही असं आपण लिहूयात. कोणताही परिणाम हिऱ्यावर होत नाही. पहा, त्याच्यानंतर आणखी आपण लिहू शकतो, काय लिहूयात उपयोगांमध्ये, गुणधर्मामध्ये आणखी एक गुणधर्म पहा. हिरा हा विजेचा सुवाहक आहे की दुर्वाहक आहे? तर इयत्ता 8वीमध्ये आपण शिकलेलो आहोत, हिरा हा काय आहे? त्यातून वीज वाहून नेली जाते का? नाही नेली जात. म्हणजेच हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे. विजेचा दुर्वाहक आहे म्हणजेच काय हो? हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे. दुर्वाहक आहे याचाच अर्थ काय? हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. दुर्वाहक आहे म्हणजेच एखाद्या पदार्थामधून, एखाद्या सबस्टन्समधून विजेचे वहन होते, म्हणजेच काय होतं? तर तो सुवाहक असतो. म्हणजेच काय होतं? त्या ठिकाणी मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे आपण इयत्ता 9वीमध्ये म्हणजे आत्ताच तुमच्या जो काही विद्युत धारा हा टॉपिक होता त्याच्यामध्ये शिकलेला आहोत. हा दुर्वाहक आहे म्हणजेच याचाच अर्थ काय हो? याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? हिऱ्याचे गुणधर्म पाहिले. पहा, आता आपण काय पाहूयात, तर हिऱ्याचे विविध उपयोग काय काय असतात हे पाहूयात. पहा, आता हिरा कुठं कुठं वापरला जातो? एक उपयोग तर तुम्हाला माहीत आहे की हिऱ्याचे वेगवेगळे दागिने असतात, हो की नाही? अलंकार, त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये अलंकार म्हणूयात. म्हणजे आपण सगळ्यात पहिला एक उपयोग काय सांगू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने बनवण्यासाठी इथं आपण लिहूयात, वेगवेगळ्या किंवा वेगवेगळे दागिने बनवण्यासाठी. पहा, तुम्ही कधी काच कापलेली पाहिली आहे का? किंवा खडक फोडलेले पाहिलेले आहेत का? ते जे काही इन्स्ट्रुमेंट असतात, ती जी काही उपकरणं असतात, त्या उपकरणामध्ये हिरा वापरला जातो. पहा, म्हणजे काच कापण्याचं जे काही यंत्र असतं आणि खडक कापण्याचं जे काही यंत्र असतं याच्यामध्ये देखील हिरा वापरला जातो. सो आपण इथं लिहूयात, काच कापण्याच्या व खडकांना छिद्र पाडण्याच्या पाडणाऱ्या उपकरणांमध्ये हिरा वापरला जातो किंवा हिऱ्याचा उपयोग होतो. तिसरा आपण लिहूयात. पहा, डोळ्यांच्या ज्या काही शस्त्रक्रिया केल्या जातात, आपल्या ज्या काही डोळ्याशी संबंधित रेटिना असेल किंवा बुबुळ असेल किंवा त्यातल्या आतल्या कोंड्या असतील, ज्या काही डोळ्याच्या संदर्भातल्या शस्त्रक्रिया असतात याच्यामध्ये देखील हिरा वापरला जातो. सो आपण इथे लिहूयात, डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरणाऱ्या उपकरणांमध्ये वापरात असं म्हणूयात आपण येणाऱ्या उपकरणामध्ये हिरा वापरतात. आणखी पहा, जे काही आपलं सॅटेलाइट आहे किंवा अवकाशामध्ये किंवा उपग्रहांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची त्यातून जी काही प्रारणं निघतात किंवा रेज निघतात, ती रेज
समजा आपण चाललेलो आहे तर अवकाशामध्ये जी काही त्यांना खिडक्या बसवलेल्या असतात, त्या खिडक्यांच्या काचा तयार करण्यासाठी देखील त्या काचांमध्ये देखील हिऱ्याचा उपयोग केला जातो अशा पद्धतीनं. आणखी हिऱ्याचा उपयोग कुठं होतो पहा, हिऱ्याच्या भुकटीचा वापर हा दुसऱ्या हिऱ्याला चकाकी देण्यासाठी करतात. दुसऱ्या हिऱ्याला चकाकी देण्यासाठी करतात. पहा, सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बरेचसे पॉईंट्स पाहिलेले आहेत. आपण कार्बनची अपरूपता हा पॉईंट सुरू केला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वर्गीकरण सांगितलं, स्फटिकी रूप, अस्फटिकी रूप. स्फटिकी रूप एकूण 3 उदाहरणं त्याच्यामध्ये, हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेरिन. अस्फटिकी रूपांमध्ये 3 उदाहरणं, दगडी कोळसा, चारकोल आणि कोक. दगडी कोळसामध्ये आणखीन 4 मी तुम्हाला त्याचे सब टाईप्स असं म्हटलं तरी चालेल ते सांगितले. त्याच्यानंतर आपण स्फटिकी रूपांचे गुणधर्म पाहिले. 3च गुणधर्म लक्षात ठेवायचे. त्यातील अणूंची रचना निश्चित आणि नियमित असते, भौमितीय रचना असते, सपाट पृष्ठभाग असतात, पातळ असे एकदम असतात आणि द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण हिरा या पहिल्या स्फटिकी रूपाची माहिती घेतली. त्याच्यामध्ये आपण त्याचा आढळ पाहिला, कुठं कुठं आढळतो. त्याच्यानंतर आपण त्याची रचना पाहिली, त्याच्यामध्ये बंध कोणता असतो, त्याची रचना कशा पद्धतीने असते, गुणधर्म कोणकोणते असतात आणि उपयोग काय काय असतात हे पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूया.